नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण फायनली आजोबा आता सर्वांच्या समोर सत्य आणणार आहेत. कारण आजोबा आणि सरू यांची भेट होणार आहे आणि आजोबा सरूचा जीव वाचवणार आहेत. आणि ज्या दिवशी आता कार्य असतं, म्हणजेच राजनची मोठी मुलगी गेलेली आहे, तिच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू झालेले असतात आणि नेमकं त्यावेळी आजोबा एक जबरदस्त अशी गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे कमळी तिथं आलेली आहे आणि कमळी सांगत असते की राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे. आणि मग कमळी आणि ऋषीने सरूला आणलेलं आहे आणि सरू आणि राजनची भेट घडवलेली आहे. तेव्हा सरू तिथं सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. म्हणजेच आजोबांनी सरूला तो धीर दिलेला आहे, आजोबांनी सरूला या गोष्टीसाठी तयार केलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि फायनली कामिनी आणि रागिनी यांचा डाव पुन्हा एकदा फ्लॉप होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरू आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती शुद्धीवरती आलेली आहे. सरू शुद्धीवरती आली आणि त्याचबरोबर डॉक्टर तिथं आलेले आहेत, राजनला बोलवतात. राजन मात्र शांतच असतो, तो काहीच बोलत नसतो. आणि मग डॉक्टरांनी आता राजनला बोलवलेलं असतं. डॉक्टर राजनला म्हणत असतात की तुम्ही पटकन चला, तुमचा पेशंट हा शुद्धीवरती आलेला आहे. मग राजन आता तिकडे जायला निघतो. त्याचबरोबर पेशंटकडे राजन जात असतो. पण इकडे मात्र एक गोष्ट घडते. आता रागिणीने हॉस्पिटलमध्ये फोन केलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये फोन करून तिने विचारलेलं आहे, मग गौरी महाजन ॲडमिट आहे, त्यांची कंडिशन कशी आहे. तेव्हा मात्र तिथे सांगितलं जातं की त्यांची मुलगी एक्सपायर झालेली आहे, पण गौरी महाजन ज्या आहेत त्या जिवंत आहेत आणि आता त्यांची तब्येत सुधारते. इकडे राजनला जेव्हा कळतं की गौरी शुद्धीवर आली, कमळी आणि राजन दोघंही आत जायला निघालेले असतात. परंतु डॉक्टर कमळीला थांबवतात आणि तिला सांगतात की एकेकानेच जायचं आहे, नाहीतर त्या क्षणी तिथं खुलासा झाला असता की कमळी हीच राजन आणि गौरी यांची मुलगी आहे. परंतु आता राजन येतो आणि सरूच्या जवळ बसलेला असतो. तो म्हणत असतो की किती वर्षानंतर, किती शोधलं मी तुला, तुला माहिती आहे का, अजूनही माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे. माझ्या आयुष्यात जे घडले त्यामुळे मी खुश नाही आहे, त्या गोष्टी माझ्या मनापासून घडलेल्या नाही आहेत, असं तो सांगू लागतो. सरू मात्र रडत असते. तो सगळ्या गोष्टींचा खुलासा करतो आणि त्याचबरोबर सांगतो की काहीही झालं तरीही मी तुझ्याबरोबरच राहतोय, कारण माझ्या पाकिटात सुद्धा तुझा फोटो आहे, असं तो सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे आता कामिनीने पुढचा डाव आखलेला असतो. तो म्हणजे तिने सरूला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गुंड पाठवलेले असतात. त्यावेळेस कमळी येते आणि कमळी राजन काकांशी बोलत असते. कारण राजनने कमळीला सांगितलेलं असतं की माझी मोठी मुलगी, जिची आम्ही आज वाट बघत होतो, ती वारलेली आहे आणि त्याचबरोबर माझी बायको इथे ॲडमिट आहे. तेव्हा मात्र कमळी विचारते की आता त्यांची तब्येत कशी आहे. तेव्हा राजन सांगतो की हो, तिची तब्येत आता आउट ऑफ डेंजर आहे. त्यासोबतच आजोबांना घेऊन तुम्ही दोघं जाल का, असं म्हटल्यानंतर ह्यांना सांगितलं जातं. हे दोघंही म्हणतात की हो, आम्ही नक्की जातो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजोबांना काहीतरी सांगायचं असतं, कारण आजोबांना ह्या गोष्टी कळलेत. पण इकडे राजनला असं वाटत असतं की नाही, नको, आत्ता आपण काहीच सांगायला नको आहे. तेव्हा मात्र इकडे आता राजन तिथेच थांबलेला असतो, आजोबांना सोडायला जातो. इकडे ते गुंड आता गौरीला मारायला येतात, पण गौरीने हुशारीने हॉस्पिटलमधून पळ काढलेला आहे. ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मास्क घातलेला आहे आणि तशीच निघालेली आहे. बाहेर पडताना मात्र तिने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या म्हणजेच की तिने मास्क घातलेला असतो आणि एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ती हॉस्पिटलमधून बाहेर पडते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता राजनला असं वाटत असतं की ते गुंड म्हणजे डॉक्टर आहेत, ते गौरीला शोधायचा प्रयत्न करत असतात. राजन शोधतो, मग तो म्हणतो की कदाचित काही टेस्ट असतील करायच्या. इकडे गौरी येते आणि कमळी आणि ऋषी आजोबांना घेऊन निघालेले असतात आणि गौरी कमळीला पाहते. आता राजनला तर ती चिठ्ठी मिळालेली असते. आता राजन म्हणतो की काय आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की तुमचं आयुष्य सुरू झालेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची एक मुलगीही आहे, त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला मला यायचं नाही.
त्यासोबतच आणखी काही लिहिलेलं असतं, ते म्हणजे की मला कधीच तुमच्या पैशाचा मोह नव्हता. आजही तुमचं बोलणं ऐकलं तेव्हा बरं वाटलं. अजूनही तुम्ही माझ्यावरती तेवढंच प्रेम करताय. मला खरंच खूप बरं वाटलेलं आहे. असं त्यात लिहिलेलं असतं आणि मी कायमचं निघून जाते. आता कमळी आणि ऋषीने आजोबांना गाडीत बसवत असतात आणि सरू पाहते तेव्हा तिला दिसतं की समोर कमळी आहे. कमळी कमळी अशी आवाज देत ती मागं गाडीच्या पळू लागते. त्यावेळेस ऋषी आणि कमळी यांचं लक्ष जातं, आजोबांचं लक्ष जातं. आजोबा थांबवायला लावतात गाडी. पाठीमागून सरू येते, तिला गाडीत घेतलं जातं. कमळी आई म्हणून हाक मारते. तुझी अवस्था अशी कशी झाली हा प्रश्न विचारते. त्याचवेळी ऋषी साधना मावशी म्हणून तिला बोलतो आणि तुम्ही कुठं होता, आम्ही किती शोधाशोध केली असं सांगू लागतो. तेव्हा आजोबा तिच्याकडे पाहू लागतात. ही तर गौरी आहे. आजोबांनी तिचा हात पकडलेला असतो आणि गौरी असं तोंडातनं त्यांच्या शब्द येऊ लागतो. म्हणजेच गौरीला पाहताच आजोबांची वाचा परत आलेली असते. ते थोडं थोडं बोलू लागलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे ती निघालेली असते. कमळी म्हणते, काय चालले आई, मला आत्ताच्या आत्ता सगळं कळलं पाहिजे. तेव्हा ऋषी म्हणतो की साधना मावशी ही तुमची मुलगी आहे. तेव्हा कमळी म्हणते की हो हो ऋषी सर, ही माझी आई आहे. पण तुम्ही कसं ओळखता? तेव्हा ते सांगू लागतो की दिवाळीपासून साधना मावशी आमच्या घरी काम करतात. हे ऐकल्यानंतर तर कमळीला धक्का बसतो. त्याचबरोबर मग ऋषी सांगतो की हीच कमळी, मागच्या वेळेस पण तुम्हाला मी म्हटलं होतं माझी एक मैत्रीण आहे तिच्यासोबत बोला, हीच ती आहे आणि हिलाच तुमच्याशी बोलायचं होतं. आणि हे ऐकल्यानंतर दोघी माईलेकी एकमेकींकडे पाहू लागतात. आजोबांनी मात्र कमळी आणि सरूचा हात एकमेकींच्या हातात दिलेला असतो आणि त्याच वेळी कमळी म्हणते की आई मला सांग आता. आणि इकडे आजोबा म्हणत असतात की राजन, गौरी. त्यावेळेस ऋषीच्या लक्षात येतं. ऋषी म्हणतो की म्हणजे राजन काकांची बायको. कमळी पण म्हणते गौरी. तेव्हा सरूला ती विचारू लागते काय झाले, मला कळलं पाहिजे सगळं. असं म्हटल्याबरोबर इकडे कमळीची आई तिला सांगायला सुरुवात करते की मला माफ कर, इतके दिवस मी तुझ्यापासून हे सत्य लपवलं होतं. पण तू राजन महाजन यांची मुलगी आहे, म्हणजेच अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात तू आहेस. हे ऐकल्यानंतर कमळीला धक्का बसलेला असतो आणि तुला इतके दिवस मी एवढं जपून का ठेवलेलं आहे, तर त्या कामिनीपासून. ती कामिनी तुझ्या जीवावर उठलेली आहे म्हणून हे सगळं मला करावं लागलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कामिनीचा डाव सुरूच आहे. आता ऋषी आणि कमळीने सरूला नेऊन एका ठिकाणी ठेवलेलं आहे, आजोबांना घरी आणून सोडलेलं आहे. आता इकडे त्या दोघी जणी आलेल्या असतात अन्नपूर्णाजीकडे. अन्नपूर्णाजी देवीला साकडं घालत असते. ती म्हणत असते की मला ना कळत नाहीये, माझी मोठी नात मला पाहिजे. मला ना विश्वासच बसत नाहीये की माझी मोठी नात गेली, असं ती बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की त्या दोघी जणी येतात आणि म्हणतात की एकच काम कर की आत्ता ह्याच्यावर सह्या कर आणि ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर कर. आता अंत्यसंस्कार सुरू झालेले असतात. सगळे तिथं आहेत. नयनतारा त्याचबरोबर सतीश सगळेजण तिथं आलेले आहेत. त्यावेळेस कमळी आणि ऋषी येतात. तेव्हा कमळी येते आणि सांगू लागते की राजन काका, तुमची मोठी मुलगी गेलेली नाहीये, ती जिवंत आहे. हे ऐकता क्षणी राजनला सगळ्यांना तिथं असलेल्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा आजोबा बोट करून सांगू लागतात आणि तेवढ्यातच कमळी म्हणते ऋषी सर. आणि ऋषी जातो आणि इकडे सरूला घेऊन येतो. सरूला घेऊन आल्यानंतर मात्र धक्का बसतो. तेव्हा राजन म्हणतो की काय आहे, अगं सरू तू कुठं गेलेलीस, किती शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही तुला, आणि काय हे सगळं, तू चिठ्ठी लिहिलीस आणि निघून गेलीस, आमचा विचारही केलेला नाही, असं जेव्हा बोलू लागतो तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच राहतात. इकडे मात्र आजोबा बोट करून सांगत असतात आणि कमळी म्हणते की हो हो राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे, कारण हा सगळा जो होता तो बनाव रचलेला होता आणि हे सगळं कामिनी आजीने केलेलं आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा अन्नपूर्णाजी उठते आणि म्हणते काय. इकडे राजांना तर खूप आनंद झालेला असतो. त्याने जाऊन सरूला मिठी मारलेली असते आणि सरूला जवळ सुद्धा घेतलेलं असतं. तेवढ्यातच अन्नपूर्णाजी तिथे जातात आणि म्हणतात काय आहे, सांग ना गौरी, हे सगळं काय आहे. तेव्हा ती सांगू लागते की हो. तेवढ्यात आजोबा पण सांगायला सुरुवात करतात. आजोबा म्हणतात की ही नात आहे. त्यांनी सरूचा हात हातात घेतलेला असतो आणि कमळीकडे बोट दाखवत असतात. मग कमळीला बोलवतात आणि कमळीचा हात हातात घेतात. राजनला बोलवतात आणि सगळ्यांच्या समोर सांगू लागतात की ही नात आहे. तेव्हा गौरीला आता अन्नपूर्णा म्हणते की सांग काय झाले नक्की, तू कुठं आहे मुलगी आणि ती वारलेली कोण आहे, कारण माझं मन तयारच होत नाहीये, कारण माझी नात नाहीये या जगामध्ये, ही गोष्ट ॲक्सेप्टच होत नाहीये मला, असं अन्नपूर्णा आजी सांगू लागते. तेव्हा मात्र सरू सांगत असते की हो
तुमची नात जिवंत आहे आणि तुमची नात दुसरी तिसरी कोणी नसून कमळी आहे. आणि हे ऐकता क्षणी कामिनीच्या काय ज्या शिट्ट्या वाजलेत त्या मात्र पाहण्यासारख्या आहेत. फायनली राजनला त्याची मुलगी अन्नपूर्णाला तिची मोठी नात मिळालेली आहे. इतक्या दिवसांचा जो त्रास होता, वनवास होता, तो संपलेला आहे आणि त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.